किती निष्पक्षपातपणे त्याची चौकशी एक मिनिट. त्यावेळेला ती चौकशी झाली त्या टायमाला उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री होते. आरोप होते की पुरावे नष्ट केले. आता तर खुद्द दिशा सालेंच्या वडिलांनीच रिट पिटिशन केले जे आतापर्यंत मीडिया समोर किंवा लोकांसमोर येत नव्हते. त्यांची मागणी देखील मी वाचली. याच्यामध्ये ते म्हणतात की मालवणीच्या अधिकाऱ्याला SIT मध्ये घ्या. यांची मागणी होती की मला महापौर बंगल्यावर बोलून धमकी दिली गेली. या सगळ्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे. आम्ही देखील विधान भवनात ही मागणी आता करणार आहोत आणि विधान परिषदेत देखील आम्ही मागणी करणार आहोत आणि सरकार त्यावरती योग्य उत्तर देईल. न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे त्यामध्ये जास्त बोलणं उचित नाही. न्यायालय योग्य न्याय देईल, न्यायदेवता नक्की न्याय देईल असं मला वाटतं. पण सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत संजय गायकवाड, ते म्हणतात या आधी तपास यंत्रणेने तपास केला त्यात काही सापडलं नव्हतं, आदित्य ठाकरे संदर्भात काही सापडणार नाही असं शिवसेनेचेच आमदार बोलतात. संजय गायकवाड काय बोलले मला माहित नाही. माझंही म्हणणं आहे की कोणावरही आरोप करायच्या आधी त्याची सत्यता पडताळली जाणं योग्य आहे. कारण त्या लोकांनी जसे आरोप केले तसे आम्ही आरोप करत नाही. परंतु निश्चितपणे त्यामध्ये जे कोण आरोपी दोषी होते, आता तर सालियांनी जे तिचे वडील आहेत त्यांनीच नावं कोर्टाला दिली आहेत. त्याच्यामुळे ते कोर्ट काय म्हणतं याचा निकाल येणाऱ्या 2-3 दिवसात कळेल. नजरकैदेत ठेवलं होतं, दबाव होता, सरकार संरक्षण देणार आहे का सालियन कुटुंबाला? त्या बाबतीत आता सरकार निवेदन विधान परिषदेत विधानसभेत करेल. आता सरकार कसं काय काढू शकतं? त्यांचे वडील स्वतः कोर्टात गेले जे आतापर्यंत 2020 पासून कुठेही पुढे यायला तयार नव्हते, जे दबावात होते. ह्याच्यामध्ये सरकारचा हात येतोच कुठे? राऊत असं म्हणतात की आता कोणता तरी दबाव आहे का त्यांच्यावर? सुनता राऊत काय बोलतो त्यावर मला काय बोलायचं नाही. मिटकरी बोलतायत की एकंदरीत औरंगजेबचं जे प्रकरण होतं त्यावरती संघाने कुठेतरी भाजपचे कान टोचल्यामुळे आता बगल देण्यासाठी दिशा सालियन प्रकरण नाही, काही याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. औरंगजेबाची खबरी काढणार, निश्चितपणे काढली पाहिजे, आमची मागणी आहे. त्यामध्ये आम्ही कुठेही आम्ही वेगळ्या पद्धतीत विचार करत नाही आहोत. परंतु प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असते. ज्यामध्ये औरंगजेबाची खबरी आजची नाही आहे, त्याला 300 वर्षाचा इतिहास आहे. ती त्याच्यावरती बांधलेला जो महाल आहे तो अनधिकृतपणे बांधला गेला. त्यामुळे सरकार त्याच्यावरती आर्किओलॉजी डिपार्टमेंटची सर्वांशी चर्चा करेल. ते किती लिगल आहे किती इलिगल आहे त्याबद्दल बघेल आणि निश्चितपणे त्यावर कारवाई केली जाईल.